या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजचं सेशन आपलं चालू घडामोडीवर आहे आणि या चालू घडामोडी आपण कोणत्या अनुषंगाने येतोय तेही सांगतोय मी तुम्हाला। आज आपण महाराष्ट्राचा जे इकॉनॉमिक सर्वे आहे, ज्याला आपण आर्थिक पाहणी अहवाल म्हणतोय, आर्थिक पाहणी अहवाल, याच्यावर आधारित या ठिकाणी हे प्रश्न तयार केले आहेत तुमच्यासाठी। तुम्ही म्हणाल हे का घेतायत? आता जे TCS चे पेपर झाले ना, प्रत्येक पेपरमध्ये 1 ते 2 प्रश्न आर्थिक पाहणी अहवाल आणि अर्थसंकल्पावर होते। मी अर्थसंकल्पावर आणखी एक वेगळी या ठिकाणी टेस्ट बनवलेली आहे। दोघांवरचे प्रश्न आपण घेणार आहे आणि आगामी काळातली जी कंबाईन पूर्वची परीक्षा आहे तुमची, तिला सुद्धा म्हणजे MPSCच्या एक्झामला सुद्धा हे सेशन उपयुक्त आहे। तलाठी भरती, लेखापाल, वनरक्षक, ग्रामसेवक सगळ्या परीक्षांना। सुरुवात करूया। महाराष्ट्राचा सकल राज्य देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर जो आहे तो 24-25 मध्ये किती टक्के आहे? बघा, आपल्या राज्याचा GDP वाढीचा दर म्हणूया आपण त्याला, GSDP असं म्हटलं जातं। यस म्हणजे स्टेट साठी वापरला जातो। 6.5%, 7.3%, 8%, 7%। एकदम बेसिक स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी मी घेतलेले आहे, म्हणजे फार काही अवघड अशातले हे प्रश्न नाहीये, पण याची उत्तरं देता आली पाहिजेत। बघा किती टक्के आहे तो वाढीचा दर, तर तो 7.3% एवढा आपला GST वाढीचा दर आहे, ज्यामध्ये मग उद्योग असेल, सेवा असेल, कृषी असेल, हे 3 क्षेत्र अत्यंत महत्वाचे या ठिकाणी योगदान देत आहेत। पुढे 24-25 मध्ये राज्याची महसुली तूट किती अपेक्षित आहे? बघा फार महत्वाचं असते। रेव्हेन्यू डेफिसिट आपण ज्याला म्हणतो आहे, किती हजार कोटी एवढी महसुली तूट अपेक्षित आहे, असा हा प्रश्न आहे। आणि ती भरून काढण्यासाठी मग आम्ही कर संकलन असेल, नवीन गुंतवणूक असेल, यावर भर देत असतो। त्या 2 बाबी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहे। 35,000 कोटी एवढी या ठिकाणी महसुली तूट अपेक्षित आहे। थोडीशी आकडेवारी तुम्हाला दिसेल, पण आकडेवारीवर प्रश्न आले त्यामुळे थोडं आपल्याला लक्ष द्यावं लागेल। थोडं आपल्याला हळूहळू जसं पुढे आपण जाऊ तसं किंवा अजून थोडं तुम्ही अभ्यास करत जाल तसं ते सोपं वाटायला लागेल। बघा, कृषी क्षेत्रासाठी किती कोटी रुपयाची गुंतवणूक हे तरतूद या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने केली? 10,000, 15,000, 20,000, 25,000। 3 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे। मग कृषीमध्ये बघा, सिंचन प्रकल्प असेल, कृषी संदर्भात देण्यात येणारे अनुदान असतील, शेतकऱ्यांसाठीच्या कल्याण योजना असेल, हे सगळं या ठिकाणी अपेक्षित आहे। आणि मग 15,500 कोटी रुपयाची तरतूद कृषीसाठी असलेली आपल्याला दिसून येते। बघा, करंट अफेअरचे सगळे PDF विथ आन्सर की मी तुम्हाला अभ्यास ॲपवर फ्रीमध्ये देतो आहे। त्या बॅचेसमध्ये हे भेटणारच आहे। तुम्ही ॲपवर जाऊन त्या ठिकाणी करंट अफेअर्सच्या फोल्डरमध्ये जाऊन बघू शकता। सेवा क्षेत्राचा वाटा किती आहे GDP मध्ये, हे फार महत्वाचं आहे। ज्या देशामध्ये, ज्या राज्यामध्ये सर्व्हिस सेक्टर जास्त ना, ते राज्य पुढारलेलं आहे। मग आम्हाला माहित असलं पाहिजे ना, आमच्या राज्यामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा किती आहे GST मधला। मग सेवामध्ये काय येतं? बघा, IT येतं, पर्यटन येतं, बरोबर, पर्यटन सुद्धा सेवामध्ये येतं, आणि वित्तीय सेवा यामध्ये येतं मुख्यत्वे वित्तीय सेवा। आता इथे जर बघितलं ना, 45, 50, 55, 60, 55% वाटा हा सेवा क्षेत्र। तुम्हाला आता पुढे सांगायचं उद्योग क्षेत्राचं किती आहे आणि कृषी क्षेत्राचं किती आहे। एक प्रश्न असा येतो की जे आपलं एकूण लोकसंख्या आहे ती सेवा सेक्टरमध्ये किती काम करते, उद्योगात किती करते आणि कृषीमध्ये किती गुंतलेली आहे ते। आता महाराष्ट्रातील बेरोजगारीचा दर किती टक्के आहे? आपण बघतो सातत्याने या मुद्द्यावर चर्चा चालू असते। 4, 4.5, 5, 5.5, 5 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे। आता आपण जर बघितलं आपल्या राज्यातली तुलनात्मक जर आपण विचार केला तर कमी आहे हा बेरोजगारी दर, कारण की आपण मुंबई सारखं शहर आपल्याकडे आहे, स्टार्टअप आहे, लघु आणि मध्यम उद्योग आपल्याकडे आहे, त्यामुळे थोडंसं आपल्याला या ठिकाणी इतकं जास्त वाईट परिस्थिती आपल्या राज्याची तरी नाहीये। 4.5% एवढा तो बेरोजगारीचा दर। पायाभूत सुविधा विकासासाठी किती कोटीची गुंतवणूक आहे? बघा, पायाभूत सुविधा 50,000, 75,000, 1,00,000, 1,25,000। आता तुम्हाला आकडे सुद्धा आहे ना असे सोपे वाटायला लागतील काही दिवसानंतर। पायाभूत सुविधामध्ये काय येतं? बघा, स्मार्ट सिटी येतं, बरोबर आहे। शहरीकरण जे आहे त्यामधलं स्मार्ट सिटी तिथे महत्वाचं आहे। महामार्गांचा विकास, मेट्रोचा विकास, रेल्वेचा विकास, रस्त्यांचा विकास, हे सगळं पायाभूत क्षेत्रामध्ये येतं। आणि 1,00,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आपण या ठिकाणी यासाठी केलेली आहे, ते आपल्याला माहित असलं पाहिजे। उद्योग क्षेत्रातील वाढीचा दर किती आहे? बघा, प्रश्न किती भारी पद्धतीने विचारले जात आहे। सेवा क्षेत्राचा वाटा विचारला, तुम्हाला इतर दोन्हींचा वाटा माहित असला पाहिजे। इथे औद्योगिक क्षेत्राची वाढ विचारली, तुम्हाला सर्व्हिस सेक्टरची वाढ कळाली पाहिजे, तुम्हाला ऍग्रीची वाढ कळाली पाहिजे। म्हणजे एका प्रश्नावरून आम्हाला इतर 2-2 प्रश्नांची उत्तरं तयार करायची आहे, स्वतःला वाचायचं आहे। आर्थिक पाहणी अहवाल वाचा, काम तुमचं सोपं होणार आहे। ओके, उद्योग क्षेत्रामध्ये काय येतं? विशेषतः ऑटोमोबाईल्स येतात,
म्हणजे हे जे वाहन उद्योग वगैरे आहे ते सगळं फार्मा सेक्टर येतं, इलेक्ट्रॉनिक सेक्टर येतं, हे सगळं उद्योग क्षेत्रामध्ये येतं आणि त्या ठिकाणचा तो वाढीचा दर जो आहे तो 6% आहे. लक्षात घ्या, किती आहे? 6% आहे. पुढे आपण जातोय, महाराष्ट्राचा जीएसडीपी मध्ये कृषीचा वाटा किती आहे? बघा, आता आपण तुम्हाला सांगितलं की सेवा क्षेत्राचा वाटा किती आहे? 55%. आता पाठ झालं तुमचं, बरोबर? 10, 12, 14, 16 कृषी. मग कृषीमध्ये काय काय येतं? कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये काय काय येतं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. 8 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर, आणि मी याचं आहे ना विश्लेषणासहित आन्सर की दिली तुम्हाला याच पीडीएफ मध्ये शेवटी. ओके, विथ अनालिसिस दिलेली आहे यावेळेस, आणि यापुढे मी तसा प्रयत्न करणार आहे. कृषी क्षेत्राचा वाटा आणि त्यामधलं उत्पादन शक्ती वाढवण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा कसा वापर करतोय ते आम्हाला माहित असलं पाहिजे. कृषीचा वाटा 12% एवढा आहे. किती? 12%. प्रत्यक्ष कर संकलन किती अपेक्षित आहे 2024? आता प्रत्यक्षमध्ये काय काय येतं? जीएसटी येतो का? नाही. इन्कम टॅक्स येतो. आणखी कोणते टॅक्स येतात मला सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये. प्रत्यक्ष डायरेक्ट टॅक्सेस 24-25 मधलं तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. महत्वाचं आहे प्रत्यक्ष कर संकलन 1.75 लाख कोटी एवढं या ठिकाणी हे अपेक्षित आहे. पुढे आपण जातोय, जीएसटी मधून किती अपेक्षित आहे तेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मुख्यमंत्री ग्रामीण रस्ते विकास योजना किती कोटी रुपये वितरित करत आहे सरकार यासाठी? महत्वाची योजना आहे मुख्यमंत्री ग्रामीण रस्ते विकास योजना. बघा, 5,000, 7,500, 10,000, 12,500. 10 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. किती हजार कोटी रुपये या ठिकाणी, आणि हे ग्रामीण भागातले रस्ते आणि दळणवळण सुधारण्यासाठी या ठिकाणी ही तरतूद आहे. 10,000 कोटी रुपये या ठिकाणी वितरित केले आहे मुख्यमंत्री ग्रामीण रस्ते विकास योजनेसाठी. पुढे महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्रासाठी किती कोटी रुपयाची तरतूद आहे? बघा, ऊर्जा सेक्टर 10,000, 12,500, 15,000, 17,500. ऊर्जा क्षेत्र, एनर्जी फार महत्वाची सध्या. 11 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. एनर्जी, मग यामध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, नवीन वीज निर्मिती प्रकल्प यासाठी ही तरतूद आहे, आणि 12,500 कोटी रुपये एवढी या ठिकाणी यासाठीची तरतूद आपल्याला दिसते. किती नवीन औद्योगिक वसाहती स्थापन करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्रासाठी ठेवला गेला आहे? या आर्थिक पाहणी अहवालामध्ये तो मांडलेला आहे. 10, 15, 20, 25. 12 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल. नवीन औद्योगिक वसाहती किती? 20. बघा, 20 नवीन औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव या ठिकाणी आहे. पर्यटन क्षेत्राचा जीएसडीपी मधला वाटा किती आहे? पर्यटन आपण बघतोय सध्या विकसित होतंय, कृषी पर्यटन वगैरे आपण त्यावर सुद्धा फोकस करतोय. 6, 7.5, 9, 10.5. 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. कोकण असेल, धार्मिक स्थळ असेल, इको टुरिझम असेल, याकडे आपण भर देतो आहे, आणि 7.5% एवढा या ठिकाणी हा वाटा महाराष्ट्राच्या जीएसडीपी मधला आहे. मोठा वाटा आहे तो. महिला सक्षमीकरण योजनेसाठी किती तरतुदी? बघा, तर महिला सक्षमीकरणामध्ये अनेक उपयोजना येतील. 14 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. मग महिला उद्योजकता असेल, त्यांचं शिक्षण असेल, त्यांची सुरक्षितता असेल, हे सगळं या सक्षमीकरणामध्ये अपेक्षित असतं आपल्याला. आणि किती तरतूद आहे? तर 3,000 कोटी रुपये एवढी महिला सक्षमीकरणासाठीची तरतूद आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. पुढे अजून प्रश्न बाकी आहे. तत्पूर्वी अभ्यास कट्टा ऍप बद्दल सांगतो. जे नवीन विद्यार्थी आहे किंवा विद्यार्थी मैत्रिणी आहे त्यांनी ऍप डाउनलोड करून घ्या. चालू घडामोडी तुम्हाला सगळं या ठिकाणी प्रत्येक महिन्याचं फ्री भेटेल. पीडीएफ असेल, त्याच्यावरचे लेक्चर्स असतील. कनिष्ठ लेखापालची नवीन बॅच पण आणली आहे, त्याची तांत्रिकची सुद्धा काही सेशन मी घेतोय अकाउंटिंग संदर्भातले. तलाठीची नवीन बॅच आहे, तुम्ही जॉईन होऊ शकता. बघा, तलाठीची बॅच आहे ना, बेसिक ते ऍडव्हान्स अशी बॅच आहे, म्हणजे एकदम नवीन विद्यार्थी त्यांना सुद्धा आणि जे जुने झाले आहेत त्यांना सुद्धा उपयुक्त अशी बॅच आहे. काही अडचण असेल या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता, तुम्हाला लिंक भेटून जाईल. पुढे बघा, 2024-25 महाराष्ट्रातील जलसंधारण आणि सिंचन प्रकल्पासाठी किती कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात आली? सिंचन प्रकल्प, जलसंधारण आणि सिंचनासाठीची गुंतवणूक. बघा, आता थोडेसे आकडे, काही हरकत नाही, हळूहळू लक्षात येईल. अजून मी याच्यावर एक टेस्ट पेपर घेण्याचा माझा अंदाज आहे, मला जमलं तर, तसं वेळ भेटला तर. 15 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, पण हे उपयुक्त आहे, हे परीक्षेभिमुख आहे म्हणून मी घेतो आहे. राज्यातील पाणी टंचाई दूर करणं हा मुख्य उद्देश या ठिकाणी आहे, आणि 10,500 कोटी रुपयाची तरतूद जलसंधारण आणि सिंचनासाठी आपण बघतोय. पुढे शिक्षण क्षेत्रासाठी किती टक्के बजेट? बघा बरं, शिक्षणाचं महत्व, संरक्षणाचं, केंद्र सरकारचं बघितलं आपण, संरक्षणावर आपला भर असतो, पण राज्यामध्ये शिक्षणावर आपण किती भर देतोय? 10%, 12%, 14%, 16%. 16 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. शालेय आणि उच्च शिक्षण त्यामध्ये अपेक्षित आहे, आणि 12% एवढं आपण या ठिकाणी याच्यावर भर देतो आहे. आरोग्य सेवा
चा वाटा किती आहे जीडीपी मधला? महत्वाचं आहे ना. हेल्थ हे क्षेत्रच आता फार महत्वाचं म्हणले. कोरोना नंतर आपल्याचं महत्व सुद्धा पटलेलं आहे. ओके, आवश्यक निधी देणं, मग सरकारी रुग्णालय जे आहेत त्यांच्यामध्ये भर घालणं, हे सगळ्या बाबी याच्यातून आपल्याला करायच्या आहे. 7% एवढा वाटा आरोग्य सेवा क्षेत्राचा आहे. 17 नंबरचा प्रश्न, नाही सॉरी 6% एवढा वाटा आहे आरोग्य क्षेत्राचा. स्टार्टअप आणि नवोपक्रम यासाठी किती कोटीचा अनुदान? बघा, नवीन उद्योग सुरू करायचे, कुणाला नवीन बिझनेस सुरू करायचा आहे त्या ठिकाणी सरकार मदत करतंय, काही बाबतीमध्ये अनुदान देतंय, काही ठिकाणी टॅक्सेशन मध्ये सूट देत आहे. नवीन स्टार्टअप असेल, एमएसएमईज असेल, या ठिकाणी भांडवली गुंतवणूक करण्याचा प्रयत्न सरकारचा असतो आणि इथे 2000 कोटी रुपये एवढं अनुदान या ठिकाणी दिलेलं आहे. 24-25 मध्ये राज्य सरकार नवीन पायाभूत प्रकल्पासाठी किती कोटी रुपये मंजूर करते? बघा, 24-25 नवीन पायाभूत प्रकल्प 50,000, 75,000, 1,00,000, 1,25,000. 19 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. महत्वाचे पायाभूत प्रकल्प 1,00,000 कोटी. आपण, मला वाटतं हा प्रश्न झाला. महाराष्ट्रातील वनक्षेत्राचा एकूण भूभागामध्ये किती टक्के वाटा आहे? किती टक्के वनक्षेत्र आहे महाराष्ट्रामध्ये? बोलता महत्वाचा आहे प्रश्न, कामाचा आहे. 20 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. वनक्षेत्र, वनसंवर्धन आणि पर्यावरणपूरक धोरणं आम्ही राबवतो आहे आणि 17% वनक्षेत्र आमच्याकडे आहे महाराष्ट्रामध्ये. ही फार महत्वाची आकडेवारी आहे, आम्हाला माहित असली पाहिजे. किती? 17%. आणि तुम्हाला ही पीडीएफ अभ्यास कट्टा ॲपवर भेटेल. यामध्ये तुम्हाला मी प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण दिले. बघा, प्रश्न 1 आहे त्याचं उत्तर आहे, त्याचं विश्लेषण आहे. 2 आहे त्याचं उत्तर आहे, त्याचं विश्लेषण आहे. शॉर्टमध्ये पण महत्वाचं आहे. हे जर तुम्ही सगळं वाचलं तर फायदा होईल. तुम्हाला ही पीडीएफ कुठे भेटेल? अभ्यास कट्टा ॲपवर फ्रीमध्ये तुम्हाला ही पीडीएफ आपण देतो आहे आणि बॅचेसच्या विद्यार्थ्यांना करंट अफेअरच्या फोल्डरमध्ये ती भेटणारच आहे. ओके, वनरक्षक, वनसेवकचा कोर्स आहे, ग्रामसेवकचा कोर्स आहे, दोन्ही बॅचेस चालू आहेत. आणि सध्या तुम्हाला ऑफर जे नवीन घेत आहेत त्यांना कुपन कोड म्हणून तिथे जर आलं, येत असते कुपन कोड, तुम्हाला अवेलेबल करून दिलाय कुपन कोड. तो अप्लाय करायचा आहे. कोणता? ऑफ 100, म्हणजे 100 रुपये तुमचे त्या ठिकाणी आणखी कमी होतील. ऑलरेडी तिथे पर्सेंटेज मध्ये सूट आहेच, पण आणखी ऑफ 100 हा कुपन कोड वापरू शकतात. चला, या ठिकाणी आपण थांबूया. तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.